प्रहार जनशक्ति पार्टी के अध्यक्ष और पूर्व राज्य मंत्री बच्चू कडू ने राज्य सरकार पर जोरदार हमला बोलते हुए कई मुद्दों पर तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि सरकार को लाड़की बहन और लाड़के किसान जैसे शब्द कड़वे लगते हैं, तभी तो उनके लिए कोई ठोस काम नहीं हो रहा है। कोणी एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे, ते त्यांचं भलं होणार आहे। राष्ट्रवादी कधी अलग होती? मला एक सांगा, पवार साहेब आणि अजितदादा अलग होते, आज शक्य आहे का? ते एकत्रच होते। आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर नव्हते, तसे ते एकत्रच होते। आणि यांना एकत्र झालं काय आणि हे समोर आले का? सामान्य माणसावर काय फरक पडणार आहे? मला आता ते काळ्या मशिदीचे जुने लोक आम्हाला भेटले, त्यांनी पण कागदपत्र दाखवले। काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे, ते लोक जिवंत आहे, पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले। जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे, एकंदरीत प्रथम दर्शनी असं दिसतंय। आणि कोर्टात केस चालू आहे, तिथं त्यांनी लढावं। गट पडणं हे चांगली गोष्ट आहे, पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे। गट पडत नाही असं नाही आहे, तुमच्यातही गट आहे, गट नाही असं नाही आहे, पण ते गट निवारले गेले पाहिजे। सामान्य माणसासाठी गट सोडून तो उभा राहिला पाहिजे, आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे। गट पडल्याची चिंता नाही, त्यांनी सामान्य माणसाला दूर करू नये एवढीच चिंता आहे। एकतर प्रहारची पार्श्वभूमी जाती धर्माची नाही, ती कार्यकर्त्याच्या खरं तर सामान्य माणसाच्या विचाराची आहे। आणि इथं जे काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन फिरतो म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू शकतं, पण निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही। आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही कमावला आहे। त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा, कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही, आणि पक्ष जर मोठा करायचा तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि म्हणून ते आम्ही ओळखलं। दिवसांदिवस हा जो पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात निवळ पुरस्कारापुरता नाही, तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य जे पणाला लागलं ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं काम सुद्धा केलं जाईल। आणि मला असं वाटतं का सरकार दरबारी निवड कार्यकर्त्यासाठी, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे। ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असेल, ज्यांनी प्रचंड काम सेवेचं केलं असेल, एक कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे। आणि त्याची सुरुवात आम्ही करतो। लाडका कार्यकर्ता व्हावा इच्छा आहे कुठलाही लाडका कार्यकर्ता सुरू झाला पाहिजे। लाडका कार्यकर्ता हे चांगला शब्द आहे। आजकाल लाडक्या बहिणीला 21,000 देणार, 2100 देणार होते, पण ते 1500च आहे। आता लाडका शब्द सरकारला कडू वाटून राहिला। लाडक्या बहिणीवरही नजर नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही नाही। आम्ही सांगितलं का कर्जमाफी असेल, दिव्यांगांचं 6,000 रुपये मानधन असणार, त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा का हमी भावाला जे काही हमीभाव आहे त्याला 20% आम्ही अधिकचं अनुदान देईल, म्हणजे बोनस देऊ, त्याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे। मच्छीमार आहे, मेंढपाळ आहे आणि मजूर आहे। मजुरासाठी एकही योजना सध्या नाही, शेतात काम करणाऱ्या मजुरासाठी। म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावला अपघाताने त्याला पैसे मिळतं, पण मजुराला ते भेटत नाही। पण मजुराचं एक स्वतंत्र महामंडळ असलं पाहिजे, आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो, कारण अर्थ खातं बारामतीत आहे। आणि मग ते म्हणतात अर्थ नाही आहे, तर त्यांना आम्ही सांगतोय अर्थ कसा निर्माण केला जातं। आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं। 35-40 हजार कोटी फक्त पाहिजे, आणि 35-40 हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधनासाठी जास्तीत जास्त 1,000 कोटीची गरज आहे। हे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही, पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन आहे।